आज आपण पाहणार आहोत भज्याची आमटी। त्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यात हळद, तिखट, मीठ टाकून आपल्याला थोडं घट्ट तिंबायचं आहे। आपलं छान आता घट्ट तिंबून झालं आहे। कढईमध्ये तेल घेतलं आहे। त्यात आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे भजे छान तळून घ्यायचे आहे। आपले भजे सगळे आता तळून तयार आहे। आता आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे। थोडं खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे। खोबरं थोडं लाल झालं की आपल्याला कांदा, लसूण, वाळलेल्या लाल मिरच्या, कोथिंबीर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आहे। सगळं मिळून परत आपल्याला परतून घ्यायचं। आता हे आपल्याला थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण तयार आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहे। आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण मसाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे, हळद, गरम मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आहे। आता हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपलं तेल छान परतणं झालं आहे। लाल तवंग आलेला आहे बघा तर्रीचा। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। आपल्याला हे वाटण थोडं पातळच ठेवायचं आहे। ही आमटी आपल्याला थोडी पातळ करून घ्यायची आहे, कारण की भजे टाकले ना आपण की ते थोडं शोषून घेतं। आता याला छान उकळी फुटू द्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे। पण आपली आमटी छान उकळणं झाली की याच्यामध्ये आपल्याला भजे टाकायचे आहे। ही भाजी खायला खूप छान लागते। पोळी भाकरी सोबत आपण ही भाजी खाऊ शकतो।
ही जुनी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे आपली. ही आपली आठवणीत राहून गेलेली भाजी आहे. कोणी याला भज्याची भाजी, कोणी भज्याची आमटी असं म्हणतात. माझी जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा.